राज ठाकरेंनी सरकारसह निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधलाय। निवडणूक आयोगाने प्रचाराच्या एक दिवस आधी उमेदवाराला मतदारांना भेटण्याची मुभा दिली, त्यावरून राज ठाकरेंनी टीका केली आहे। निवडणूक आयोग सरकारसाठी काम करतंय का असा आरोप केलाय। निवडणूक आयोगाने नवीन मशीनबद्दल माहिती का दिली नाही असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदारांना भेटण्याची मुभा हा नवीन नियम का असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। तर मतदानाच्या प्रचाराला अशी मुभा कधीच नव्हती। निवडणूक आयोग सरकारसाठी काम करतंय का असा आरोप देखील राज ठाकरेंनी यावेळी केलाय। या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती। हारलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणले, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही आहे। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही। हे नवीन काय युनिट आणलं आहे तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही। आणि हे नव्याने तुम्ही आता हे ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे। देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी। हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे। त्यामुळे आता त्यांनी तयारी केली आहे। निवडणुकीचा पराजय दिसतोय, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।